हसनाबाद पोलिसांची मोठी कारवाई। आयसर ट्रकसह सळई चोरणारी टोळी जेरबंद। 8.50 लाखांचा मुद्देमाल जप्त। केदारखेडा प्रतिनिधी BK धसाळ। हसनाबाद जालना। हसनाबाद येथील गुरुमाऊली ट्रेडर्स समोरून लोखंडी सळईने भरलेला आयसर ट्रक चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा हसनाबाद पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे। या प्रकरणी जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथील 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 8,59,163 रुपये किमतीची लोखंडी सळई जप्त करण्यात आली आहे। नेमकी घटना काय? दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी पहाटे 1:30 वाजेच्या सुमारास हसनाबाद येथील स्वप्नील सत्यनारायण राठी यांच्या मालकीचा सळईने भरलेला आयसर ट्रक अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता। या प्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। चोरीला गेलेल्या ट्रक आणि मालाची एकूण किंमत 16,59,163 रुपये इतकी होती। 5 जिल्ह्यांत शोधमोहीम आणि तांत्रिक तपास। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे आणि नाशिक या 5 जिल्ह्यांत पोलिसांनी गुप्त बातमीदार आणि CCTV फुटेजच्या आधारे शोधमोहीम राबवली। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढत सापळा रचला आणि 2 आरोपींना ताब्यात घेतले। अटक केलेले आरोपी: तावेश रफिक शेख, वय 20 वर्षे, चाळीसगाव, जळगाव 2; समीर रज्जाक शेख, वय 32 वर्षे, वडोद बाजार, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर। पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेल्या मालापैकी 8.5 लाखांची सळई हस्तगत केली असून चोरीचा ट्रक व उर्वरित मालाबाबत अधिक तपास सुरू आहे। कारवाई करणारे पथक: ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, DYSP डॉ. नितीन कटेकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यामध्ये हसनाबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोपनी सखाहरी तायडे आणि त्यांच्या पथकासह स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता।